तुम्हाला तुमच्या बाबांना भेटायला जायचं ना? एक काम करा, त्यांनाच इथे बोलवून घ्या तुम्ही. नाहीतरी एवढी रात्र झाली, कशाला उगाच जाताय? त्यांना सकाळी बोलवून घ्या, इथेच बसून निवांत गप्पा मारा की. नाही का? चालेल ना, मी एक काम करते, बाबांनाच उद्या इथे बोलवून घेते. थांबते मग मी आता. ठीक आहे? थँक्यू. सॉरी, माझ्यामुळे तुला थांबावं लागलं. नाही अंतराताई, सॉरी काय? ठीक आहे, चला. आज दिवसभर खूप दगदग झाली ना. लीला, तू नक्की जाणार नाहीस ना? नाही, कुठेच नाही जाणार, इथेच आहे मी. तुम्ही पुढे वा, मी येते, मग छान गप्पा मारूया. दुर्गा, खरंच थँक्यू. बस, लगेच इतकं खुश व्हायची काही गरज नाहीये. आमच्या सासूबाई एकट्या पडू नयेत म्हणून तात्पुरता मी माझा निर्णय बदललाय. अंतराईंना आत्ता तुमची गरज आहे ना, आणि आम्हाला आमच्या अंतराई परत हव्यात, त्याही अगदी पूर्वीसारख्या. आणि आम्हाला माहितीये तुम्ही हे सगळं ना मुद्दाम करताय. अंतराईंना काही आठवत नाहीये ना, ह्याचा गैरफायदा घेताय तुम्ही. तुम्ही मुद्दाम त्यांना सांगितलं ना की आम्ही तुमची फॅमिली आहोत, म्हणजे तुम्हाला या घरातून कोणी काढणार नाही. इथे अंतराताई येतोय. बस झाले आता. ह्याच्या पुढे एक शब्द तुम्ही तिला बोलला नाही. मी काही बोलत नाही याचा अर्थ हा नाही की तुम्ही लीलाला काही बोलू शकता. लक्षात ठेवा, या घरात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, या घरावर, एकल्या माणसांवर आणि एजेंवर फक्त आणि फक्त आमच्या अंतराईंचाच अधिकार आहे. दुर्गा, शांत राहा आता. किती बोलशील? खरं तर तुला काहीच अधिकार नाहीये तिला दुखवण्याचा. आजी, दुर्गा, मला माहितीये हे घर अंतराताईंचं आहे, ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि ज्या गोष्टी माझ्या नाहीयेत त्यांच्यावर मी कधीच हक्क दाखवलेला नाही. त्यामुळे आजपासून मी एजंट बरोबर त्यांच्या बेडरूम मध्ये राहणार नाही. अंतराताईंबरोबर त्यांच्या खोलीतच राहील. लीला, कामात आहेस का? म्हणजे मला थोडं बोलायचं होतं. नाही हो, नेहमीची चावरावर. बोला ना, काय झालं? काही नाही अगं, मी जरा एक पुस्तक वाचतोय. एका खूप मोठ्या न्यूरोलॉजिस्टने हे पुस्तक लिहिलंय. आणि अंतराई घरी आल्यापासून त्यांची स्मृती परत यावी म्हणून आपण सगळेच प्रयत्न करतोय. सो मला वाटलं की पुस्तक वाचून आपण पण बघावं. हो हो, नाही, बरोबर आहे तुमचं. आता अंतराताईंसाठी आपल्या सगळ्यांना जे जे शक्य आहे ते सगळे उपाय आपण करून बघायलाच हवेत. मला सांगता का काय लिहिलंय?
यात असं लिहिलंय की ज्या माणसाची स्मृती गेली आहे त्या माणसाचं लाईफ बॅकट्रॅक करून जर त्याला काही गोष्टी आपण विचारत गेलो तर त्याला पूर्वीचं काही आठवू शकतं. हा मात्र हे करत असताना त्या व्यक्तीच्या मेंदूवर ताण पडू शकतो. पण काही ऑप्शन नाही दुसरा, हे करावंच लागतं. आणि मला असं वाटतं की अंतराईंची लेटेस्ट मेमरी ही त्या आश्रमात गेल्यापासून असावीत. सो तुला जर शक्य झालं तर गप्पा मारता मारता त्यांना तू हे विचारू शकतेस की आश्रमात कशा आलात, तुम्हाला नेमकं इथं कोणी आणलं. मे बी त्यांना काही गोष्टी आठवू शकतील. हो हो चालेल. मी काम करते, मी बोलून बघते त्यांच्याशी याबद्दल. हां. खरंच खूप चांगलं सांगितलं तुम्ही. फक्त जे काही करशील ते जरा जपून कर. कारण आपण हे पुस्तक जरी रेफर करत असलो तरी डॉक्टरांनी असं काही सांगितलेलं नाही आपल्याला, म्हणजे अंतराळींना उगाच काही त्रास व्हायला नको. हो नाही, मी अगदी काळजी घेईन आणि मी त्यांच्या अगदी कलानं घेईन. हां. थँक्यू. अरे थँक्यू काय, अंतराळी पण माझ्या आईसारख्याच आहेत ना, आणि एवढं तर मी त्यांच्यासाठी करूच शकतो नाही का. आम्ही एकदा पुस्तक बघू का? अरे हो प्लीज.